नमस्कार. आपण मुलाचं संवर्धन आणि त्याचा विकास कसा होतो याच्याबद्दल थोडंसं बघणार आहोत. हे कदाचित 2-3 वेगवेगळ्या सेशन्समध्ये होईल. पहिल्यांदा आज आपण त्या मुलाची नॉर्मल डेव्हलपमेंट कशी असते हे बघूया. वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपल्याला त्याला विभागता येतं. वयानुरूप 0 ते 3 वर्ष ही पहिली स्टेज असते, 3 ते 7 वर्ष ही दुसरी स्टेज असते, 7 ते 11 वर्ष ही तिसरी स्टेज असते आणि 11 वर्षानंतर साधारण 15 वर्षापर्यंत ही चौथी स्टेज असते. आणि या प्रत्येक स्टेजची काही विशेषता असते. जसं 0 ते 3 वर्ष यामध्ये ते मूल प्रामुख्याने पूर्णपणे परावलंबी असतं. म्हणजे त्या आई किंवा वडिलांवर सर्व गोष्टींसाठी अवलंबून असतो. तहान लागली, भूक लागली, सू आली, शी आली, काही झालं तरी त्याचं त्याला काहीच करता येत नसतं आणि त्यामुळे ते आई वडिलांवर पूर्णपणे अवलंबून असतं. आणि बरेच वेळेला सर्व गोष्टी तिच्या सांभाळत राहायला लागल्यामुळे ते त्रासदायक वाटू शकतं. ते पूर्णपणे परावलंबी असलं तरी तुम्ही बघितलं असेल की खूप वेळेला की आई जेवायला बसली की त्या मुलाला सूशी काहीतरी येतं. त्यामुळे सुद्धा ते एक त्रासदायक स्टेज असं म्हटलेलं आहे. दुसरी स्टेज जी असते त्याला गुड बॉय स्टेज असं म्हणतात. या वयामध्ये ती मुलं चुणचुणीत असतात. सगळं स्वतः ते करण्याची त्यांना उत्सुकता असते, हौस असते किंवा हट्ट पण असतो की मला सगळं करायचं आहे म्हणून. सांगितलेल्या गोष्टी पटपट ऐकतात, नवीन नवीन गोष्टी शिकतात आणि त्यामुळे याला गुड बॉय स्टेज असं म्हटलं जातं. तिसरी जी स्टेज आहे त्याला बॅड बॉय स्टेज म्हणतात. त्याचं कारण असं आहे की एक प्रकारची नकारात्मकता या वयामध्ये मुलांमध्ये येते. ही स्टेज असते 7 ते 11 वर्षाच्या दरम्यानची. नकारात्मकता येते म्हणजे सर्व गोष्टींमध्ये त्यांना नको नाही हे पहिल्यांदा येतं. कुठली गोष्ट करायला सांगितली तर ती करण्याची तयारी नसते. चिडचिड जास्त करतात, अभ्यासातलं लक्ष कमी होतं आणि म्हणून त्याला बॅड बॉय स्टेज असं म्हणतात. कुठली गोष्ट सांगितली तर लवकर करणार नाही, मुलांशी मिसळणार नाही, बोलणार नाही. यामध्येच एक हायटंड इमोशनॅलिटी नावाचं एक गोष्ट असते. हायटंड इमोशनॅलिटी म्हणजे काय की त्यांच्या भावना अतिशय तरल अशा झालेल्या असतात आणि छोट्याशाही गोष्टींनी किंवा कुठल्या गोष्टींनी त्या दुखावल्या जातील हेही सांगणं खूप वेळेला अवघड होतं. म्हणजे एक उदाहरण सांगतो की एक आई सांगत होती तिच्या मुलीबद्दल. तिची मुलगी होती, ही साधारण या वयातली होती, 7 ते 11 वर्षाची आणि तिचा लहान भाऊ होता, तो 5 वर्षाचा होता. म्हणजे ही बॅड बॉय स्टेजमधली आणि तो लहान मुलगा गुड बॉय स्टेजमधला. आणि बहुतांशी वेळेला असंच होतं घरामध्ये की एक लहान मूल हे गुड बॉय स्टेजमध्ये असलं तर मोठं मूल हे बॅड बॉय स्टेजमधलं असतं. आणि मग आईवडिलांना ते तुलना करायला भरीच पाडतात की तो लहान असून बघ किती चांगला आहे आणि तुला मोठं असून कळत नाही. आणि यांनी आगीत तेल ओतण्याचं काम होतं. म्हणजे त्यांनी उपयोग तर काहीच होत नाही. त्यांना जे असं वाटत असतं की त्या मुलाला कळावं, लक्षात यावं, त्यांनी सुधरावं, ते काही होत नाही. त्यांनी ती मुलं अजून चिडचिडी होतात, अजून नकारात्मक होतं. त्यामुळे ही तुलना ही बिलकुल करायला नको. तर ती आई असं सांगत होती की एकदा दुपारी आमच्या घरी माझी एक मैत्रीण आली आणि आम्ही अशा समोरच्या खोलीत गप्पा मारत बसलो होतो. ती मुलगी पण होती आणि मुलगा पण होता तिथे. आणि मी त्या माझ्या मैत्रिणीला असं सांगत होती की आमचा हा लहान अजय आहे ना, हा इतका व्यवस्थित आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित असतात. त्याच्या चपला जागेवर असतात, त्याची पुस्तकं जागेवर असतात, सगळ्या गोष्टी सांगितल्या की पटपट करतो, त्याला काही त्याचं बघावं लागत नाही. आणि ती मुलगी उठली आणि आतल्या खोलीत चालली गेली. थोड्या वेळाने गप्पा आटोपल्यावरती माझी मैत्रीण गेली आणि मग मी आतल्या खोलीत गेली तर ही मुलगी अंथरुणामध्ये ओक्साबोक्शी रडत होती. तर मला कळलं नाही काय झालं म्हणाली. मी तिला विचारलं की काय झालं गं, तर ती म्हणाली की तू नेहमी असंच करते.
तर मला कळलं नाही की नेहमी असंच करते म्हणजे काय करते, मी तर काहीच केलेलं नाही. म्हणून मी तिला विचारलं की अगं मी काय केलं, तू नाही का त्या मावशीला सांगत होतीस म्हणली की आमचा अजय आहे ना खूप व्यवस्थित आहे आणि त्याला काही सांगावं लागत नाही वगैरे. म्हणजे म्हटलं त्या अजयबद्दल सांगत होती, तुझा काय प्रॉब्लेम? ती म्हणली तू असं सांगत होती म्हणजे तुला असं सांगायचं होतं की मी तशी नाही आहे ना. आता हे ओढून ताणून आणलेला संबंध म्हणता येईल त्याला, पण ही मुलं त्या वयामध्ये त्या स्टेजमध्ये असं करू शकतात. याला हायटंड इमोशनॅलिटी असं म्हणतात. ही नॉर्मल गोष्ट आहे की थोड्या थोड्या गोष्टींनी ती दुखावली जातात आणि मग चिडचिड करतात, नकारात्मकता त्यांच्यात जास्त येते. हे सर्व होतं, पण तरीही ही नॉर्मल डेव्हलपमेंटल स्टेज आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ती जर आपण व्यवस्थित हाताळली, तर मुलांवर चिडचिड केलं नाही, डाफरलं नाही, त्यांना समजून घेतलं, तर मुलं त्यातून व्यवस्थितपणे बाहेर पडतात. यानंतरची जी स्टेज आहे 11 ते 15 वर्षाची, ही पण एक नकारात्मक स्टेज आहे. म्हणजे खूप वेळेला तर याच्यामध्ये अँटी लाईफ अशी ॲटिट्यूड मुलांची, अशी वृत्ती असते. अँटी लाईफ म्हणजे काय की कुठलीच गोष्ट त्यांना आवडेनाशी होते, म्हणजे जीवनाचाच वैताग येतो. खूप वेळेला आत्महत्येचे विचारसुद्धा त्यांच्या मनात घोळत असतात या स्टेजमध्ये, आणि म्हणून त्याला नकारात्मक अँटी लाईफ स्टेज असं पण म्हणतात. ती मुलं बोलेनाशी होतात, काहीच त्यांना आवडत नाही, काहीच करावं असं वाटत नाही, कशातच इंटरेस्ट वाटत नाही, अभ्यासातलं लक्ष कमी होतं. समलिंगी मुलांशी किंवा मुलींशी बोलण्याचा संकोच वाटायला लागतो, बोलू शकत नाहीत. हे सर्व त्यामध्ये होतं. याबरोबरच काय होतं की शारीरिक विकासाचा वेग जो असतो हा सुरुवातीच्या पहिल्या 3 वर्षामध्ये जास्त असतो. त्यानंतर तो वेग कमी होतो आणि एक प्रकारची संथ गती त्यामध्ये येते. ही संथ झालेली शारीरिक विकासाची गती या स्टेजमध्ये म्हणजे साधारण 11 वर्षाच्या पुढे परत एकदा वेग घेते आणि मग भराभर त्यांच्या शरीरामध्ये बदल झालेले दिसतात. अचानक ती मुलं भरभर उंच होतात, शरीराने भरतात. असे बदल आपल्याला बरेच वेळेला दिसतात आणि खूप पालकांना मग आश्चर्य पण वाटतं की इतका भरभर वाढतोय. याचबरोबर शरीरांतर्गत पण काही बदल होतात. जी काही नवीन न्यूरो हॉर्मोन्स असतात ती शरीरात निर्माण व्हायला लागतात आणि त्यामुळे लैंगिक इंद्रियांची वाढ होते. दाढी येणं, मिशा येणं, लैंगिक इंद्रियांवर केस येणं वगैरे हे जे बदल असतात हे त्यावेळेला व्हायला लागतात. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळे त्या मुलांच्या मनात एक प्रकारचं गोंधळ निर्माण होतो. हे सर्व नॉर्मल आहे का, हे बरोबर आहे का, आपण चांगला मुलगा होऊ की नाही, किंवा आपण चांगली मुलगी होऊ का नाही, आपण सुंदर दिसू का नाही दिसणार. मुलांना असं वाटत असतं की आपल्याला दाढी येईल का नाही, ती नीट येईल का नाही, मिशा येतील का नाही, असे सर्व मनात त्यांच्या शंका निर्माण व्हायला लागतात आणि त्यामुळे एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो. शारीरिक वाढ पण अशीच अचानक जास्त वेगाने व्हायला लागल्यामुळे बरेच वेळेला त्यांना असं वाटतं की आपले ती वाढ नॉर्मल आहे की नाही. त्यांना असं उगाच वाटतं की आपले हातपाय लांब तर झाले नाहीत, जास्त जाड तर झाले नाहीत, बारीक तर झालेले नाहीत, आणि म्हणून आत्मविश्वास एकदम खालावल्यासारखा असतो. म्हणजे या वयातल्या मुलांचं तुम्ही पाहिलं असेल तर त्यांना सरळ 2 पायावर उभं राहा म्हटलं तरी ते तसे उभे राहत नाहीत. खूप वेळेला ते पोक काढून उभे राहतील, एका पायावर उभे राहतील, वाकडे उभे राहतील, कारण स्वतःबद्दल आत्मविश्वासच त्यांना मुळात नसतो. हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि हे समजून घेऊन जर त्यांना आपण चांगला सपोर्ट केला तर ती मुलं याच्यातून सही सलामत बाहेर पडतात. पण जर आपण हे समजून घेतलं नाही, उगाच त्यांना चिडचिड केली, डाफरलो, शिक्षा केली, तर ती मुलं अजून आपल्यापासून दूर जातात, बोलेनाशी होतात, बाहेर वाईट मुलांच्या संगतीत पण येऊ शकतात. त्यामुळे वाईट सवयी लागण्याची शक्यता निर्माण होते. बाकीच्या गोष्टी ज्या हानिकारक ठरू शकतात पुढच्या आयुष्यात अशा निर्माण होण्याची शक्यता पण असते. म्हणून ह्या नॉर्मल डेव्हलपमेंटल स्टेजेस ज्या आहेत या पालकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे की या डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये हे बदल त्या मुलांमध्ये होणं स्वाभाविक असतं
आणि ते आपण समजून घ्यायला पाहिजे.